जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मोठ्या प्रतीक्षेनंतर कर्जमाफी जाहीर करण्यात आली, परंतु या कर्जमाफीनं शेतकऱ्यांचा गळा घोटला. कारण याच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या अशा बाबी समाविष्ट करण्यात आल्या, ज्या बाबीची कोणी अपेक्षाही करण्यात आलेली नव्हती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीसाठी आग्रही असलेले आणि सर्वात मोठा लढा दिलेले बच्चू कडू हे देखील शिवसेनेत समाविष्ट झाले होते, सरकारमध्ये गेले होते. आता कर्जमाफीच्या विरोधात मोठा रोष आहे, पण आवाज कोणी उठवायचा हा एक या ठिकाणी प्रश्न राज्यभरात निर्माण झाला होता. आणि या प्रश्नामध्येच आपण पाहिलेलं होतं की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे रोहित पवार यांच्या माध्यमातून अखेर या कर्जमाफीच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली होती. त्यांच्या माध्यमातून आता पंढरपुरामध्ये एक अन्नत्याग आंदोलन देखील करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. आणि एकंदरीत राज्यातील विरोधक जागा झाल्यामुळे आता कुठंतरी या कर्जमाफीच्या प्रश्नाला वाचा फुटेल अशा प्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली होती. परंतु मित्रांनो, जी काही कर्जमाफी आणण्यात आलेली ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी फसवी कर्जमाफी आहे, अशा प्रकारचा एक रोष राज्यात निर्माण झालेला आहे, शेतकऱ्यात निर्माण झालेला आहे. आणि जरी कोणी पक्ष कुठं गेले असलं किंवा सरकारमध्ये गेलं असलं, तरी ज्याची मानसिकता शेतकऱ्यासाठी लढण्याची आहे असा नेता जागा होतो. आणि अशाच प्रकारे अखेर बच्चू कडू हे पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत. एक शेतकऱ्यांसाठी आणि कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. कारण विरोधक किंवा सरकारच्या प्रश्नावरती कुणीतरी आवाज उठवणारा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची एकी होत नाही आणि तोपर्यंत सरकारला जाग येत नाही. आता बच्चू कडू यांच्या माध्यमातून जी मागणी करण्यात आलेली आहे ती अतिशय रास्त मागणी आहे. कारण या कर्जमाफीमध्ये विलंब होत असताना सुद्धा विलंब करायला परवानगी ही या आंदोलकाच्या माध्यमातून दिली. कारण याच्यामध्ये 2025 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याची त्याच्यामध्ये मागणी होती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2017 मध्ये राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली. ही योजना राबवली जात असताना या योजनेच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असताना जवळजवळ 6 ते 6.5 लाख शेतकरी बाकी असताना नवीन कर्जमाफीची योजना आणण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना 2019 मध्ये आणण्यात आली. आणि या योजनेमध्ये या 2017च्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्याच्या संदर्भात कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. कारण 2017च्या कर्जमाफीमध्ये जर शेतकरी पात्र झाले असते तर ते थकीत राहिलेच नसते, ते परत थकीत राहिले. 2019 मध्ये कर्जमाफीची योजना आली, त्याच्यामध्ये जी कर्ज माफ करायची ती घेतली, प्रोत्साहनपर अनुदानाचे शेतकरी घेतले. आणि याच्यामध्ये परत शिल्लक राहिले ते म्हणजे ओटीएस वाले, ज्यांची 2 लाखाच्या वरची कर्ज येतं. तोपर्यंत सरकार बदल झाला, या सरकारनं परत त्याला निधी दिला नाही आणि पुन्हा एकदा नव्यानं शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. म्हणजे 2017चे शेतकरी बाकी राहिले, 2019चे शेतकरी बाकी राहिले आणि आता नवीन कर्जमाफी आणली जात असताना पुन्हा एकदा 2019 पासून 25 पर्यंतचे शेतकरी घेतले. परंतु याच्या अंतर्गत आलेला कोरोना असेल, त्याच्यानंतरची नापिकीची वर्ष असतील, 23 मधला दुष्काळ असेल, 22, 24 आणि 25 अतिवृष्टीची वर्ष असतील, ही सगळ्या बाबी असताना पुन्हा कर्जमाफीमध्ये जे काही निकष घालण्यात आले ते अतिशय बेकार निकष घालण्यात आले. प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना 1 लाख रुपयापर्यंत देण्याची मागणी, 1.5 लाख रुपयापर्यंत देण्याची मागणी, परंतु 50,000चीच घोषणा केली. आणि याच्यामध्ये सलग 2 वर्ष शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेलं असणं आवश्यक आहे अशी अट घालण्यात आली. आता शेतकऱ्यांनी कधीही फेडू द्या, तुमचं कर्ज तुमच्याकडे नील केलंय, तो शेतकरी पैसा भरून नील झालेला आहे, मग अशा शेतकऱ्याला तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मग तो जर थकीत असता तर त्याला 2 लाख द्यावे लागले असते. आता तो नियमित झालाय म्हणून कमीत कमी त्याला जेवढी जास्त प्रोत्साहन रक्कम किंवा त्याच्या कर्जाची जेवढी रक्कम आहे तेवढी देणं गरजेचं होतं. तोही त्याच्यामध्ये निकष कुठेतरी हटवण्यात आला. म्हणून याच्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना ही जी काही कमीत कमी 2 वर्षाची अट घालण्यात आली ही हटवण्यात यावी. 2025 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी नवीन कर्ज घेतले असतील किंवा जे शेतकरी याच्या अंतर्गत नुकसानग्रस्त झाले असतील या शेतकऱ्यांचा समावेश करावा. जे काही पूर्वीचे 2017चे बाकीत, 19चे बाकीत, यांना सर्वांना ओटीएस मध्ये घेऊन त्या शेतकऱ्यांची देखील 2 लाख रुपयापर्यंत कमीत कमी कर्जमाफी करावी. अशा अनेक आग्रही मागण्या आता बच्चू कडू यांच्या माध्यमातून करण्यात आल्या. आणि या सर्वांपेक्षा जास्त आणि महत्वाची एक मागणी समोर आली आहे, ती म्हणजे सरसकट शेतकरी कर्जमाफीची. कारण मनमोहन सिंगचं सरकार असताना, काँग्रेसचं सरकार सत्तेत असताना या सरकारच्या माध्यमातून 2008 मध्ये 2006 ते 2008 या कालावधीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली होती. तशाच प्रकारची जर या सरकारनं प्रत्येक वर्षी 25,000 कोटीचं बजेट ठेवून येत्या 2 ते 3 वर्षामध्ये जर संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी केली, 7/12 कोरा केला आणि तिथून पुढे नियमित कर्जदारांना
प्रोत्साहनपर अनुदान द्यायला सुरू केलं तर कुठलाही शेतकरी कुठेही थकीत राहणार नाही. आणि हा जो काही 7-12 कोराचा विषय, हा 7-12 कोरा या ठिकाणी होऊ शकतो, हा एक पर्याय त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. आता हा पर्याय कोणीच स्वीकारणार नाही, कारण 25,000 कोटी द्यायचे कोणी, कारण 5,000 कोटी कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली, त्याला 1 रुपया आणखी सरकारला देता आला नाही. लाडक्या बहीण योजनेला 25,000 30,000 कोटी सरकार देऊ शकतं, कारण त्यांच्या मतावर जगायचं, परंतु शेतकऱ्याचं मत मिळणार का याची त्यांना हमी नाही. अशा प्रकारची एक परिस्थिती आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली, त्याच्यामध्ये 1500-1600 कोटी वाचतील म्हणून ती योजना बंद केली. नमो शेतकरी योजनेसाठी 2-2 हजार कोटी रुपयाचे तरतूद आहे. याच्या 2,000चं जे काही प्रलंबित असलेलं अनुदान आहे ते वितरित करायला सरकारकडून अनेक पैसे काढले. म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कुठंतरी सरकार गांभीर्याने घेत नाही. मग मोफत बिल योजना, मोफत वीज योजना, या सगळ्या, आता त्याचं एक आपण लवकरच भांडाफोड करणार आहोत की मोफत वीज योजना ही शेतकऱ्यांना कशा प्रकारे फसवणार आहे. एकंदरीत हे सगळं सुरू असताना आता ही एक मागणी समोर आलेली आहे, अन्यथा एक तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय. आता बरेच जण म्हणतील की आम्ही बच्चू कडूचे समर्थक नाहीत, आम्ही यांचे कोणाचेही समर्थक बनू नका, फक्त शेतकरी बनून शेतकऱ्याचे समर्थक बना, कारण जो कोणी या प्रश्नावरती आवाज उठवेल त्याच्या पाठीमागे तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. अन्यथा तुम्हाला तुमचा स्वतः तुम्ही नेता बनून तुमचा लढा उभा करावा लागणार आहे. कारण याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत, 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज माफ होतंय आनंद आहे, पण प्रोत्साहनपर अनुदान देत असताना नक्कीच शेतकऱ्यांना अनुदानामध्ये वाढ व्हायला पाहिजे. त्याने कधीही कर्ज भरलेला असो, तो सध्या जर नील असेल तर त्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळणं गरजेचं आहे. आणि जी काही शेतकरी बँकेच्या कारणामुळे, सरकारच्या काही गलथानपणामुळे, काही धोरणामुळे 2014, 15, 16, 17 पासून हे जे काही प्रलंबित पडलेले 2019 पूर्वीचे, त्यांनाही OTS मध्ये व्यवस्थितपणे घेऊन त्यांचीही कर्जमाफी करणं गरजेचं आहे. तुमची वसुली होईल, शेतकरी कर्जमुक्त होईल आणि तुमच्या राबवलेल्या योजनेला देखील एक सार्थक लागेल. तर त्याच्यामुळे आता हे एक अतिशय दिलासादायक असं अपडेट आलेले, कारण एकीकडून विरोधक म्हणून रोहित पवार यांच्या माध्यमातून उठवलेला आवाज, आता त्यांना जर आणखीन जोड मिळाली आणि इकडून जर बच्चू कडूंनी परत एकदा या शेतकऱ्यांचा प्रश्न जर उचलून धरला तर नक्की कुठे ना कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. आता त्यांच्या माध्यमातून ते निराधार, विधवा महिला, कारण जे मयत शेतकरी झालेले आहेत त्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी केलेली आहे. या सर्व मागण्या अतिशय रास्त अशा मागण्या आहेत. आता सरकार याच्यावरती विचार करेल, या GR मध्ये बदल करेल आणि आता या जर प्रक्रिया करायला गेलं तर परत 30 जूनची डेडलाईन 30 जुलै होईल किंवा 30 ऑगस्ट होईल, परंतु या प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता जर सरकार या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी जर तयार असेल तर शेतकरी 31 डिसेंबर पर्यंत वाट पाहतील, परंतु या प्रक्रिया होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आशा करूयात आणि जे कोणी उभे राहतील त्यांना साथ देऊया. धन्यवाद.